जय महाराष्ट्र मंडळी पाठलाग केला, भर रस्त्यात गोळ्या झाडल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणारी एक हत्या घडली. 3 जून 2006 नवी मुंबईतील कळंबोली परिसर. भर दिवसा राष्ट्रीय महामार्गावर एक गाडी अडवली जाते आणि काही सेकंदात गोळीबाराचा वर्षाव होतो. या हल्ल्यात मृत्यू होतो धाराशिवच्या प्रभावशाली नेते पवनराजे निंबाळकर यांचा आणि त्यांच्या सोबत असलेला चालक समत काजी यांचा. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. कारण ही केवळ हत्या नव्हती, तर त्यामागे राजकीय वैर, सत्तेचा संघर्ष आणि तब्बल 35 लाख रुपयांच्या सुपारीचा आरोप होता. या प्रकरणात नाव आलं राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचं. सीबीआयने थेट आरोप केला की राजकीय वर्चस्वाच्या संघर्षातून ही हत्या घडवून आणण्यात आलेली आहे. त्यानंतर सुरू झाला तब्बल 20 वर्षाचा कायदेशीर संघर्ष आणि आता अखेर तो निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला आहे. कारण आज या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. मग नेमकं काय घडलं होतं? सीबीआयच्या तपासात काय समोर आलं? पद्मसिंह पाटील यांच्यावर नेमके कोणते आरोप आहेत आणि आजचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किती महत्त्वाचा ठरणार आहे? तर मंडळी, आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत पवनराजे निंबाळकर हत्याकांडामागची संपूर्ण इनसाइड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. मंडळी, आपण या घटनेकडे पूर्ण मुद्देसूद पाहूया. नेमकं काय घडलं होतं? मुद्दा नंबर 1, पवनराजे निंबाळकर नेमके कोण होते? पवनराजे निंबाळकर हे धाराशिव जिल्ह्यातील अत्यंत प्रभावशाली आणि जनसंपर्क असलेले नेते मानले जात होते. निंबाळकर घराण्याचा मराठवाड्यातील राजकारणावर मोठा प्रभाव होता. विशेष म्हणजे ते सध्याचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील होते. त्या काळात पवनराजे केवळ राजकारणी नव्हते, तर अनेक सामाजिक, सहकारी आणि स्थानिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. धाराशिव जिल्ह्यात त्यांची स्वतंत्र राजकीय ताकद निर्माण झाली होती. अनेक जाणकारांच्या मते भविष्यात ते राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका बजावू शकले असते. त्यामुळे त्यांची हत्या ही केवळ राजकीय व्यक्तीची हत्या नव्हती, तर धाराशिवच्या राजकीय समीकरणांना हादरा देणारी घटना होती. विशेष म्हणजे निंबाळकर आणि पाटील घराण्यांमध्ये राजकीय स्पर्धा अनेक वर्षांपासून सुरू होती. जिल्ह्यातील सत्ता, सहकारी संस्था, निवडणुका आणि स्थानिक वर्चस्व यावरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष असल्याची चर्चा त्या काळात सातत्याने होत होती. त्यामुळे हत्येनंतर राजकीय हेतूचा संशय अधिक गडद झाला. मुद्दा नंबर 2, 3 जून 2006 रोजी नेमकं काय घडलं? 3 जून 2006 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायम लक्षात राहिला. पवनराजे निंबाळकर मुंबईतील काही कार्यक्रम आटोपून धाराशिवकडे परतत होते. त्यांच्यासोबत त्यांचे विश्वासू चालक समत काजी होते. दुपारचे 4:30 वाजले होते. नवी मुंबईतील कळंबोली परिसरातून त्यांची गाडी राष्ट्रीय महामार्गावरून पुढे जात होती. त्याच वेळी 2 संशयित व्यक्तींनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केल्याचा आरोप आहे. योग्य संधी मिळताच हल्लेखोरांनी वाहनाजवळ येऊन अंधाधुंद गोळीबार केला. गोळ्या थेट पवनराजे यांना लक्ष करून झाडण्यात आल्याचं तपासात सांगण्यात आलेलं आहे. काही क्षणातच संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. या भीषण हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काजी यांचा जागीच मृत्यू झाला. भर दिवसा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दुहेरी हत्येमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. सुरुवातीला ही हत्या नेमकी कोणी केली आणि का केली याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले होते. मुद्दा क्रमांक 3, तपास सीबीआयकडे का सोपवण्यात आला? घटनेनंतर सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र लवकरच या प्रकरणाचं गांभीर्य वाढू लागलं. कारण हत्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत होतं. याशिवाय या प्रकरणात काही प्रभावशाली राजकीय व्यक्तींचं नाव चर्चेत येऊ लागली. त्यामुळे स्थानिक तपास यंत्रणांवर दबाव येऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर निष्पक्ष तपास व्हावा म्हणून हा खटला केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. कॉल डिटेल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार, आरोपींच्या हालचाली, शस्त्रास्त्रांची उपलब्धता, साक्षीदारांचे जबाब आणि विविध तांत्रिक पुरावे यांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. काही महिन्यांच्या तपासानंतर सीबीआयने जे निष्कर्ष मांडले त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. मुद्दा क्रमांक 4, सीबीआयच्या तपासात नेमकं काय समोर आलं? सीबीआयच्या तपासातील सर्वात मोठा दावा म्हणजे ही हत्या अचानक झालेली नव्हती, तर ती एक पूर्वनियोजित कटाचा भाग होती. तपास यंत्रणेच्या मते पवनराजे निंबाळकर यांना संपवण्यासाठी आधीपासूनच नियोजन करण्यात आलं होतं. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आलं, त्यांच्या हालचालींची माहिती गोळा करण्यात आली आणि योग्य संधी साधून हल्ला करण्यात आला.
सीबीआयने न्यायालयात दावा केला की या हत्येसाठी तब्बल 35 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. जर हा दावा खरा असेल तर महाराष्ट्रातील राजकीय इतिहासातील हा सर्वात मोठ्या सुपारी किलिंगपैकी एक घटना मानली जाऊ शकते. या दाव्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं आणि संपूर्ण देशाचं लक्ष या खटल्याकडे वळलं. मुद्दा क्रमांक 5. पद्मसिंह पाटील यांच्यावर नेमके आरोप काय आहेत? या प्रकरणात सर्वात चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. पद्मसिंह पाटील यांची महत्त्वाची भूमिका होती. विशेष म्हणजे पवनराजे आणि पद्मसिंह पाटील हे नातेवाईक होते. त्यामुळे हा आरोप आणखी धक्कादायक मानला गेला. सीबीआयचा दावा आहे की राजकीय वर्चस्व आणि वैयक्तिक संघर्षातून ही हत्या घडवून आणण्यात आली. 2009 मध्ये सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना अटक केली. त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र पद्मसिंह पाटील यांनी सुरुवातीपासूनच सर्व आरोप फेटाळलेले आहेत. हा राजकीय कट असल्याचं त्यांचं म्हणणं राहिलेलं आहे. मुद्दा क्रमांक 6. या प्रकरणातील 9 आरोपींची भूमिका काय? या खटल्यात एकूण 9 जणांना आरोपी करण्यात आलेला आहे. यामध्ये कथित सूत्रधार, मध्यस्थ, आर्थिक व्यवहार करणारे, हल्लेखोर आणि कटात सहभागी असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. दिनेश तिवारी आणि पिंटू सिंग यांच्यावर प्रत्यक्ष शूटर असल्याचा आरोप आहे. तर मोहन शुक्ला, कैलास यादव, शशिकांत कुलकर्णी, सतीश मंदाडे आणि इतर आरोपीवर कट रचण्यात मदत केल्याचा आरोप आहे. सीबीआयचं म्हणणं आहे की एक संघटित योजना होती आणि प्रत्येक आरोपीचं स्वतंत्र भूमिका होती. म्हणूनच आजचा निकाल केवळ एका व्यक्तीबाबत नाही तर संपूर्ण कथित कटाचा निर्णय ठरणार आहे. मुद्दा क्रमांक 7. तब्बल 20 वर्षे खटला का चालला? हा प्रश्न सामान्य नागरिकांनाही पडतो. हत्या 2006 मध्ये झाली आणि निकाल 2026 मध्ये येतोय. म्हणजे तब्बल 20 वर्षाचा कालावधी. यामागे अनेक कारणं आहेत. शेकडो साक्षीदार, हजारो पानांची कागदपत्र, तांत्रिक पुरावे, जामीन अर्ज, वेगवेगळ्या न्यायालयातील प्रक्रिया आणि वारंवार पुढे ढकलल्या जाणाऱ्या सुनावण्या, या सर्व गोष्टींमुळे खटल्याचा कालावधी वाढत गेला. यामुळे न्यायव्यवस्थेतील विलंबाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आलेला आहे. मुद्दा क्रमांक 8. 14 मे रोजी नेमकं काय घडलं होतं? या खटल्याचा निकाल 14 मे रोजी अपेक्षित होता. अनेक वर्षाच्या सुनावणीनंतर सर्वांनाच त्या दिवशी अंतिम निर्णयाची अपेक्षा होती. मात्र मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील आणि मोहन शुक्ला यांनी प्रकृतीचं कारण देत न्यायालयात अनुपस्थिती दर्शवली. यामुळे सुनावणी पुढे ढकलावी लागली. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत पुढील तारखेला सर्व आरोपींना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले. यामुळे आजची तारीख या खटल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बनलेली आहे. मुद्दा क्रमांक 9. या निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष का लागलेलं आहे? या खटल्यात राजकारण, सत्ता, नातेसंबंध, हत्या, सुपाऱ्या आणि सीबीआय तपास हे सर्व घटक आहेत. म्हणूनच हा केवळ गुन्हेगारी खटला राहिलेला नाही. हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय बनलेला आहे. आज लागणारा निकाल भविष्यातील अनेक राजकीय चर्चांना दिशा देऊ शकतो. विशेषतः धाराशिवच्या राजकारणावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मुद्दा क्रमांक 10. ओमराजे निंबाळकरांना अखेर न्याय मिळणार. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात भावनिक बाजू म्हणजे ओमराजे निंबाळकर यांचा संघर्ष. वडिलांची हत्या झाल्यानंतर कुटुंबाने 2 शतके न्यायासाठी लढा दिला. प्रत्येक सुनावणी, प्रत्येक तारीख आणि प्रत्येक पुराव्याकडे संपूर्ण कुटुंबाचं लक्ष होतं. आज जर न्यायालयात दोषींना शिक्षा सुनावली तर हा दिवस निंबाळकर कुटुंबासाठी मोठा दिलासा देणारा ठरू शकतो. मात्र जर निकाल अपेक्षेप्रमाणे आला नाही तर पुढील कायदेशीर लढाईची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणूनच आजचा दिवस केवळ एका खटल्याचा शेवट नाही तर 20 वर्षाच्या प्रतीक्षेचा, संघर्षाचा आणि न्यायाच्या आशेचा निर्णायक टप्पा आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिलं तर 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, पवनराजे निंबाळकर हत्याकांड हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात चर्चित आणि संवेदनशील प्रकरणापैकी एक ठरलं आहे. गोष्ट नंबर 2, सीबीआयने या प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवर गंभीर आरोप ठेवलेला आहे. आणि गोष्ट नंबर 3, तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज लागणारा निकाल हा केवळ एका खटल्याचा निकाल नसून न्यायव्यवस्था, राजकारण आणि जनतेच्या अपेक्षांची परीक्षा ठरणार आहे. आता मंडळी, तुम्हीच सांगा, 20 वर्षांनी लागणारा हा निकाल न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने उशिरा मिळालेला न्याय आहे का? या प्रकरणात सत्य अखेर पूर्णपणे समोर येईल असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये लिहा. आणि जर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर सत्ता मंचला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.